फन ऑन अदर ॲनिमल्स. त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता. तो नेहमी जंगलातील इतर प्राण्यांची टर उडवण्याची संधी शोधत असायचा. त्याला इतर प्राण्यांची टर उडवायला खूप आनंदाचं वाटायचं. ही लाईक सो मच टू मेक फन ऑन अदर ॲनिमल्स. सो लेट्स सी व्हॉट हॅपन. When he saw wild boar, he decided to tease him. The fox see the wild boar and he decided to tease him. काय झालं आता? फॉक्सला म्हणजेच कोल्ह्याला कोण दिसलं? वाईल्ड बोर दिसला. आणि त्यांनी आता मनाशीच ठरवलं की आता आपल्याला या वाईल्ड बोरची सुद्धा टर उडवायची आहे. He began to walk around the trees, looking left and right, up and down. What happened? He began to walk around the trees, looking left and right, up and down. He also began to act as if he was really scared. जेव्हा त्याने रानडुकराला पाहिले तेव्हा त्याने त्याला चिडवायचे ठरविले आणि त्याने झाडांभोवती फिरायला सुरुवात केली. असे करताना त्याने असे दाखवण्याचा प्रयत्न केला की तो खूप घाबरलेला आहे. तो काय केलेला आहे? खूप घाबरलेला आहे असं कोणी दाखवण्याचा प्रयत्न केला? फॉक्सनी, म्हणजेच कोणी? कोल्ह्यानी. आणि तो उजवीकडे, डावीकडे, खालीवर पाहू लागला. म्हणजे त्याला असं दाखवायचं होतं की तो खूप घाबरला आहे. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. बट द boar did not give any type of attention to him and he kept right on his work. He is doing his work very carefully. Who is doing his work? The wild boar. And he did not give any attention to fox. पण रानडुकराने त्याच्याकडे एकदाही पाहिले नाही. कोणाकडे? कोल्ह्याकडे. आणि तो त्याच्या कार्यात मग्न राहिला. त्याने त्याचे कार्य आपले सुरूच ठेवले. At last the fox said with grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or a danger." शेवटी कोल्हा त्याच्यावर हसून म्हणाला की तू हे काय करतो आहे? मी खूप प्रयत्न केला पण इथे मला कोणताही छुपा शत्रू किंवा धोका दिसत नाही. असं कोण म्हणालं? कोल्हा म्हणाला. कोणाला म्हणाला? वाईल्ड बोरला म्हणाला. आणि तो हसत हसतच म्हणाला, "व्हाय आर यू डुईंग दॅट? आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर." सेड फॉक्स टू whom? द वाईल्ड बोर. ट्रू, रिप्लाइड द बोर. होय, खरं आहे, रानडुकराने उत्तर दिलं. जस्ट नाऊ देअर मे not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my task. होय, खरे आहे, असे रानडुकराने उत्तर दिले. आता जरी इथे कोणताही मला धोका नसला किंवा आता जरी माझा इथे कोणी शत्रू नसला तरीही खरोखर धोका उद्भवेल त्यावेळी माझ्याजवळ हे माझे जे सुळे दात आहेत ते धार करून घेण्यासाठी वेळ नसेल. रानडुकराचे जे सुळे दात आहेत ते त्याचे शस्त्र समजून तो वापरत असतो. म्हणजे जेव्हा रानडुकरावर एखादं संकट येईल तेव्हा त्याच्याकडे ते सुळे दातांना धार करण्यासाठी वेळच नसेल म्हणून तो सुळे दात आताच धारदार बनवून ठेवत आहे. माझे शस्त्र असले सुळे म्हणजेच कोणाचे? रानडुकराचे जे शस्त्र आहे सुळे दात ते संकटापासून वाचण्यासाठी तो धारदार करून ठेवत होता. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. माझी शस्त्रे असलेले हे सुळे दात उपयोग करायला नेहमीच सज्ज हवे. जर माझी पूर्वतयारी नसेल तर मला मात्र त्रास होईल. असं कोणी म्हणालं? द वाईल्ड बोर से. टू whom? द फॉक्स. This story tells us it is the best to be prepared. Don't leave
थिंग्स टू डन ॲट द लास्ट मिनिट. म्हणजे या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं डिअर स्टुडंट्स? व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी? दिस स्टोरी टेल्स अस दॅट द बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. Don't leave things to be done at the last minute. It means that we have to prepare with planning. If we did planning, we can do our work very better and within the time. So we have to complete our work in our time. It means that planning is very much better in each and everything. या गोष्टीचे तात्पर्य हेच की नेहमी आपण पूर्वतयारीत असणे उत्तम. शेवटच्या क्षणापर्यंत एखादे काम करायचे राहू देणे योग्य नाही. सो वी हॅव टू लर्न द स्टोरी. सो वी लर्न मच अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन दिस स्टोरी इज दॅट स्टोरी टेल्स अस दॅट टू बी प्रिपेअर्ड ऑन द टाईम अँड बी रेडी विथ आवर वर्क. थँक यू.